दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। द्वारका चौकातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गाच्या कामामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेला मुख्य रस्ता अखेर हलक्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलाय। शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। MSRDCच्या वतीने TNT कंपनीकडे भुयारी मार्गाचे काम सोपविण्यात आले असून कंपनीने युद्ध पातळीवर काम सुरू ठेवले आहे। या कामामुळे मुंबईहून धुळे तसेच धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा वळसा घ्यावा लागत होता। परिणामी वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता। मात्र आता रस्ता सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। याबाबत माहिती देताना वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी रिया शेख यांनी सांगितले की सध्या हलक्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली असून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान भुयारी मार्गाचे उर्वरित कामही वेगाने सुरू असून पुढील 6 महिन्यात संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस संबंधित कंपनीने व्यक्त केलाय। काम पूर्ण झाल्यानंतर द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा लाभ मिळणार आहे। द्वारका येथील मागील 3 महिन्यापासून खालून धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे जाणारा हा रस्ता पूर्णपणे कामामुळे बंद करण्यात आला होता। त्याच्यापैकी जे 3 स्लॅब आहेत त्यापैकी एक स्लॅब 22 मीटरचा हा चालू झाल्यामुळे आजपासून धुळे ते मुंबई ते धुळे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये काठेगल्ली मार्ग, अशोका मार्ग आणि आतील जे मार्गावर जो ताण आलेला होता तो कमी होण्यास फार मदत होणार आहे। त्यामुळे ट्रॅफिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। बाकीचे काम चालू आहे। प्रतिनिधी करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।